हाय, गुड आफ्टरनून एव्हरीबॉडी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टँजंट थेरमचा कॉन्व्हर्स पाहणार आहोत. टँजंट थेरम हे लास्ट टाइम आपण बघितलं, स्पर्शिका प्रमेय. त्याच्यामध्ये टँजंट आणि रेडियस यांच्यामधला रिलेशन आपण काय केला होता, प्रूव्ह केला होता. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस, म्हणजे स्पर्शिका ही त्रिज्येवर लंब असते असं आपण त्या प्रमेयामध्ये सिद्ध केलं होतं. आज आपल्याला त्या प्रमेयाचा व्यत्यास पाहायचा आहे, म्हणजेच त्या थेरमचा कॉन्व्हर्स आज आपण पाहणार आहोत. ओके, तर तो काय ते आपण पाहूया. टँजंट थेरमचा स्टेटमेंट काय होता, तर तो असा होता, जर एखाद्या सर्कलला आपण टँजंट काढली तर ती टँजंट त्या सर्कलच्या रेडियसला त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये परपेंडिक्युलर असते. म्हणजे जर आपण एखाद्या वर्तुळाला स्पर्शिका काढली तर ती स्पर्शिका त्या वर्तुळाच्या त्रिज्येला त्या स्पर्शबिंदूमध्ये लंब असते. हे आपण सिद्ध केलं. आज आपण आता त्याच्या उलट पाहणार आहोत. म्हणजेच काय, जर एखादी लाईन सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन त्या टँजंटशी काय असते मित्रांनो, त्या सर्कलची काय असते, टँजंट असते. म्हणजे एखाद्या वर्तुळाला काढलेली रेषा वर्तुळाच्या त्रिज्येला काय असेल मित्रांनो, लंब असेल, तर ती रेषा त्या वर्तुळाची काय असते, स्पर्शिका असते. हा प्रमेय आज आपल्याला पाहायचा आहे. ओके, सो लेट वी स्टार्ट. पे अटेंशन नाउ हियर, लिसन केअरफुली. पहा, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, स्पर्शिका प्रमेयाचा व्यत्यास. ओके, त्यासाठी मी एक सर्कल काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये यम इज अ सेंटर. यम हा काय मित्रांनो, सेंटर आहे. त्यानंतर लाईन यल ही त्या रेडियसला, एम एन ही रेडियस आहे, त्याला काय परपेंडिक्युलर दाखवलेली आहे. गिवन मध्ये काय लिहिणार, यम इज अ सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे यम हा वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. एम एन ही काय आहे, एम एन इज अ रेडियस, ती त्रिज्या आहे. आणि लाईन यल हा एम एन ला काय मित्रांनो, परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहे. मग काय प्रूव्ह करायचं आपल्याला, तर आपल्याला असं प्रूव्ह करायचंय, साध्य करायचंय, लाईन यल इज अ टँजंट ऑफ सर्कल, रेषा यल ही वर्तुळाची त्रिज्याने स्पर्शिका. ठीक आहे, रेषा यल ही वर्तुळाची काय आहे मित्रांनो, स्पर्शिका आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे. ओके, तर आता आपण त्यासाठी काय केलं, प्रथमतः कन्स्ट्रक्शन केलं. ऍक्च्युली टेक्स्टबुक मध्ये कन्स्ट्रक्शन हे प्रूफ मध्ये दिलेलं आहे, आपण त्याला सेपरेट केलं. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना, म्हणजे आपण स्वतःहून केलेली एक ऍडजस्टमेंट आहे. आपण काय केलं की या लाईन यल वर पी हा बिंदू घेतला, म्हणजे टेक अ पॉइंट पी ऑन अ लाईन, म्हणजे रेषा यल वर पी हा बिंदू घेतला. आणि एम अँड पी हे जे दोन पॉइंट आहेत हे आपण काय केले मित्रांनो, जॉईन करून घेतले. बिंदू यम ला आपण तो जोडून घेतला. पी हा बिंदू रेषा यल वर घेतला आणि तो यम ला जोडून घेतला. ओके, आता आपल्याला प्रूफ म्हणजे काय, सिद्धता पाहावयाची आहे. ओके, सो प्रथमतः मला हा ट्रायंगल दिसतोय, तो ट्रायंगल मी इथं ड्रॉ करतो. ठीक आहे, यम आहे, एन आहे आणि पी आहे. इन ट्रायंगल एम एन पी या त्रिकोणामध्ये अँगल एन इज इक्वल टू 90 डिग्री, बिकॉज काय इथं लिहूया आपण, बिकॉज लाईन यल इज परपेंडिक्युलर टू एम एन. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक मला त्रिकोण दिसतोय, राईट अँगल ट्रायंगल, जो इथे मी सेपरेट काढलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मला काय दिसतं, तर याच्यामध्ये मला 90 डिग्री दिसतो. म्हणजे एन हा 90 डिग्री इथं मला दिलेला आहे.
बिकॉज लाईन यल इज अ परपेंडिक्युलर टू एम एन, कारण रेषा यल ही एम एन वर लंब आहे आणि त्यामुळं यल हा 90 अंशाचा झालेला आहे. ओके, सो आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90च्या समोर कोण असतं मित्रांनो? हायपोटेनियस, म्हणजेच काय मित्रांनो? कर्ण असतो. सो आता आपण लिहूया MP इज अ हायपोटेनियस, म्हणजे हा काय? कर्ण आहे. आणि एक लक्षात ठेवा, नियमच आहे, इन राईट अँगल ट्रायंगल ग्रेटेस्ट साइड इज हायपोटेनियस, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती असेल तर ती कर्ण असते. त्यामुळं इथं मी लिहू इच्छितो MP इज ग्रेटर दॅन MN. MP हा काय आहे? ग्रेटर आहे MN पेक्षा. ठीक आहे, तर आता MP तसंच राहूया. MN म्हणजे काय आहे? MN म्हणजे रेडियस. ओके, म्हणजे MP हा डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त आहे. एखाद्या सेगमेंटचा डिस्टन्स जर रेडियस पेक्षा जास्त असेल तर तो पॉइंट आउटसाइड असतो. हा नियम आपण बघितलाय, लास्ट टाइम बघितलाय आपण 9th मध्ये. काय पाहिलेलं आहे? रेडियस पेक्षा जर डिस्टन्स जास्त असेल तर तो पॉइंट सर्कलच्या बाहेर असतो आणि रेडियस पेक्षा जर डिस्टन्स हे कमी असेल तर तो पॉइंट सर्कलच्या आत असतो आणि रेडियस एवढाच असेल तर तो सर्कलवर असतो. हे 3 पॉइंट आपण लास्ट टाइम 9th मध्ये बघितलेला आहे. तर मित्रांनो, MP इज ग्रेटर दॅन रेडियस, दॅट्स मीन्स पॉइंट P आउटसाइड द सर्कल. दॅट्स मीन्स पॉइंट P lies outside सर्कल. म्हणजे बिंदू P हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. म्हणजे पाहायला गेलं तर कोणतंही डिस्टन्स घ्या, रेडियस पेक्षा जास्त असेल तर तो बिंदू काय असणार आहे? सर्कलच्या बाहेर असणार आहे आणि रेडियस पेक्षा कमी असेल तर तो वर्तुळाच्या आत असणार आहे. त्यामुळं आपण इथे सांगू शकतो की N हा एक आणि फक्त एकच बिंदू वर्तुळावर आहे आणि रेषेवर आहे. N हा एकच असा बिंदू आहे जो रेषेवर आहे आणि वर्तुळावर आहे. इजंट इट? त्यामुळे आपण लिहू शकतो नो अदर पॉइंट, नो अदर पॉइंट, पण कुठला पॉइंट? एक्सेप्ट पॉइंट N. ओके, नो अदर पॉइंट, पण कशाला सोडून? म्हणजे कोणताच बिंदू नाही, N बिंदू सोडून कोणताच बिंदू हा कशावर नाही आहे तर हा ऑफ द लाईन L इज ऑन द सर्कल. ऑफ द लाईन इन द लाईन L इज ऑन द सर्कल. नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट N, म्हणजे N बिंदू सोडून कोणताही बिंदू हा ऑफ द लाईन L इज ऑन द सर्कल, म्हणजे रेषेवर व वर्तुळावर नाही. N हा बिंदू सोडून कोणताही बिंदू रेषा व वर्तुळावर नाही. म्हणजे N हा एकच असा बिंदू आहे जो वर्तुळावर पण आहे आणि तो कुठं आहे? रेषेवर सुद्धा आहे. आणि त्यामुळं आपण सांगू शकतो की लाईन L इंटरसेक्ट अ सर्कल इज ओनली वन पॉइंट N. Therefore, line L intersect circle at only one point N.
रेषा यल ही वर्तुळाला एक व फक्त एकच बिंदू, ज्याला आपण एन म्हणलेला आहे, मध्ये छेदते. काय कळलं विद्यार्थी मित्रांनो? पुन्हा एकदा मी प्रूफ एक्सप्लेन करतो. प्रथमतः इथं मिळालेला आपण ट्रायंगल घेतला, जो राईट अँगल ट्रायंगल आहे, ज्याच्यामध्ये एन हा 90 आहे, बिकॉज लाईन यल ही रेडियस वर परपेंडिक्युलर गिवन मध्ये दिलं होतं पक्षामध्ये, म्हणून हा 90 झालेला आहे. आणि हा एम एन काय असणार आहे? हायपोटेनियस असणार आहे. आणि एम एन इज अ हायपोटेनियस म्हणजे हा कर्ण आहे. दॅट्स वाय एम एन इज ग्रेटर दॅन एम एन, म्हणजे कर्ण हा कधी पण उरलेल्या दोन बाजूंपेक्षा मोठा असतो. हायपोटेनियस इज द ग्रेटेस्ट साइड इन अ राईट अँगल ट्रायंगल, दॅट्स वाय एम एन इज ग्रेटर दॅन एम एन. आता एम एन म्हणजेच काय? रेडियस आहे. जिथं तुम्हाला दिसती एम एन ही काय आहे? रेडियस आहे. सो पीएम इज अ ग्रेटर दॅन रेडियस, म्हणजे रेडियस पेक्षा, त्रिज्येपेक्षा तो काय आहे? मोठा झालेला आहे. आणि जर एखादी रेषा त्रिज्येपेक्षा मोठी असेल तर तो बिंदू वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. त्यामुळं पॉइंट पी लाईज आउटसाइड द सर्कल, बिंदू पी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. नो अदर पॉइंट एक्सेप्ट एन, म्हणजे एन बिंदूला सोडून बाकी कोणताच बिंदू ऑफ द लाईन यल, रेषेवरचा, इज ऑन अ सर्कल. रेषेवरचा एन हा बिंदू सोडून बाकी कोणताच बिंदू वर्तुळावर नाही. रेषा यल, एन हा बिंदू सोडून कोणताही बिंदू रेषा व वर्तुळावर नाही. लाईन यल इज इंटरसेक्ट सर्कल ॲट ओनली वन पॉइंट एन, म्हणजे याचा अर्थ असं झाला की रेषा यल ही वर्तुळाला एक आणि फक्त एकच बिंदू म्हणजे एन या बिंदूत छेदते. दॅट्स वाय लाईन यल इज अ टँजेंट, आणि म्हणून therefore लाईन यल इज अ टँजेंट, म्हणून रेषा यल ही काय आहे मित्रांनो? स्पर्शिका आहे. कळलं? ही स्पर्शिका का आहे? कारण स्पर्शिकेची व्याख्याच अशी आहे, जी रेषा वर्तुळाला एक आणि फक्त एकच बिंदूत छेदून जाते किंवा स्पर्श करून जाते, तिला आपण स्पर्शिका म्हणतो. टँजेंटची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे मित्रांनो, ती काय आहे? द लाईन विच इंटरसेक्ट सर्कल ॲट वन अँड ओनली वन पॉइंट, इट इज कॉल्ड टँजेंट. सो इथं आपण तेच दाखवलं की रेषेवर आणि वर्तुळावर फक्त एकच बिंदू असणार आहे. तो बिंदू सोडून बाकी कोणतेच बिंदू रेषेवर आणि वर्तुळावर नाही. याचा अर्थ असा की लाईन यल इज इंटरसेक्ट सर्कल ॲट ओनली वन पॉइंट. याचा अर्थ असा झाला की रेषा यल ही वर्तुळाला एक आणि फक्त एकाच बिंदूत छेदते, आणि म्हणून लाईन यल इज अ टँजेंट, म्हणजे रेषा यल ही स्पर्शिका आहे. ओके, तर हा थेरम तुम्हाला पटकन दिसत आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की सर्कलचे इंटेरियर पॉइंट, सर्कलचे एक्सटेरियर पॉइंट अँड ऑन द सर्कल, म्हणजे वर्तुळाच्या आतील बिंदू, वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू, हे लास्ट टाइम आपण पाहिलेलं आहे. आता समजा जर हा पॉइंट असेल एम एन पी, हे सगळे पॉइंट कसले पॉइंट आहेत मित्रांनो? तर हे इंटेरियर पॉइंट आहेत सर्कलचे, म्हणजे वर्तुळाचे अंतरबिंदू आहेत, अंतभागातील बिंदू आहेत. ओके, आणि समजा मी हे असं केलं ए सी बी, तर हे पॉइंट ऑन द सर्कल, म्हणजे हे बिंदू वर्तुळावरील बिंदू आहेत. आणि जर मी इथं तुम्हाला असं दाखवलं झेड किंवा टी, तर हे सर्कलच्या एक्सटेरियर रिजन मधले म्हणजे बाह्य भागातील बिंदू आहे. इजंट इट? तर पाहूया आपण. आता आपल्याला काय करायचंय की सर्कलला टँजेंट ड्रॉ करायचे आहे. मग इंटेरियर पॉइंट मधनं टँजेंट किती निघतील, किंवा सर्कलवरील पॉइंट पासून किती टँजेंट निघतील, किंवा एक्सटेरियर पॉइंट पासून किती टँजेंट आपल्याला काढता येईल, म्हणजे वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढून पाहायचं आहे. चला तर प्रथमतः आपण इंटेरियर पॉइंट पासून टँजेंट ही किती काढू शकतो किंवा निघते का नाही ते आपण चेक करूया.
तर आता यम बिंदू घेतला. आता यम बिंदू मधनं जर मी लाईन ड्रॉ केली तर ती लाईन ही टँजेंट असू शकेल का? इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल टू ड्रॉ द टँजेंट फ्रॉम इंटेरियर पॉइंट. म्हणजे वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणं शक्य आहे का? सो इट इज इम्पॉसिबल. का? कारण मी यम बिंदूतून टँजेंट काढून दाखवलं तुम्हाला, तर ती टँजेंट नसून ती काय असणार आहे? सेकंड. कारण ती वर्तुळाला दोन बिंदूत छेदून जाते. बिकॉज दिस लाईन इंटरसेक्ट द सर्कल ॲट अ 2 पॉइंट. दॅट्स वाय इट इज नॉट अ टँजेंट, इट इज अ सेकंड. त्यामुळं ही स्पर्शिका असू शकत नाही. त्यामुळं आपण इंटेरियर पॉइंट मधनं सर्कलला टँजेंट काढू शकत नाही. म्हणजे वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणं अशक्य आहे. आता वर्तुळावरील बिंदू बघू आपण. आता सी आहे किंवा ए आहे, तर ए पासून मी एक आणि एकच टँजेंट ड्रॉ करू शकतो. ओके, म्हणजे मी वर्तुळावरील बिंदूवरून एकच टँजेंट काढू शकतो. ओनली वन. फक्त एकच. ओके, ओनली वन. म्हणजे समजा बी जरी घेतला तरी मला काय काढता येईल? त्या बी या पॉइंट मधनं मला एकच टँजेंट काय करता येईल? ड्रॉ करता येईल. म्हणजे सर्कलवरील जे पॉइंट आहेत त्या पॉइंट मधनं वन अँड ओनली वन टँजेंट पास होते. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एक आणि फक्त एकच स्पर्शिका आपण काढू शकतो. ओके, आता आपण तिसरा पॉइंट पाहूया. वर्तुळाच्या बाह्य भागात असलेल्या बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येईल? बरं ना, म्हणजेच आउटसाइड रिजन मध्ये असलेल्या पॉइंट पासून सर्कलला किती टँजेंट काढता येईल. ओके, सो लेट वी चेक. तर पहा, आता या झेड मधनं अशी एक टँजेंट मी काढू शकतो आणि या झेड मधनं अशी एक मी टँजेंट काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे एक्सटेरियर पॉइंट मधून सर्कलला 2 टँजेंट आपण ड्रॉ करू शकतो. कळलं? म्हणजे बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका आपणास काढता येतात. वर्तुळाच्या आतील बिंदूतून स्पर्शिका काढता येत नाही. वर्तुळावरील बिंदूतून एक आणि फक्त एकच स्पर्शिका काढता येते आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. म्हणजे इंटेरियर पॉइंट मधनं वी कांट ड्रॉ टँजेंट आणि ऑन द सर्कल पॉइंट ऑन द सर्कल तिथून आपल्याला वन अँड ओनली वन टँजेंट पास होते आणि एक्सटेरियर पॉइंट मधनं सर्कलला आपण 2 टँजेंट ड्रॉ करू शकतो. इजंट इट? आता हे जे काय आपल्याला एक्सटेरियर पॉइंट आपण झेड घेतलेला आहे त्यातून आपण एझेड आणि झेड बी असे 2 टँजेंट काढलेले आहेत. झेड ए आणि झेड बी असे 2 टँजेंट आपण काढलेले आहेत आणि हे दोन्ही टँजेंट सेम मेजरचे असणार आहे. कसे असणार आहेत? समान मापाचे असणार आहे. म्हणजे झेड पासून तुम्ही ए मोजा किंवा झेड पासून तुम्ही बी मोजा, दोघांचं माप हे सारखंच येणार आहे. दॅट्स मीन्स एक्सटेरियर पॉइंट पासून जर आपण टँजेंट ड्रॉ केले तर त्यांची लेंथ सेम असते. दॅट्स वाय दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजे बाह्य बिंदूतून वर्तुळाला जर आपण 2 स्पर्शिका काढल्या तर त्या 2 स्पर्शिका खंडांची लांबी ही समान असते. म्हणजेच त्या एकमेकांना एकरूप असतात. तर हा जो काही पॉइंट मी आता सांगितलेला आहे या पॉइंटवर आता आपल्याला पुढचा थेरम पाहायचा आहे. ओके, आणि हा थेरम बोर्ड एक्झामिनेशनच्या पेपरमध्ये म्हणजे जो पेपर पॅटर्न आहे बोर्डचा त्याच्यामध्ये भरपूर वेळा हा थेरम त्यांनी विचारलेला आहे. अतिशय सोपा आहे. सो कळलं तुम्हाला? इंटेरियर पॉइंट मधनं काढू शकत नाही. पॉइंट ऑन अ सर्कल मधनं फक्त एकच आणि एक्सटेरियर पॉइंट मधनं 2 टँजेंट. बट
दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, कारण त्यांची लेंथ काय असते, सेम असते. तर हाच थेरम आता आपल्याला काय करायचा, टॅन्जंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉइंट ऑफ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात, जे मगाशी पॉइंट मी सांगितला. आता यावरून आपल्याला कळलंय की आता आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला एक सर्कल काढायचं आहे, जो मी काढलेला आहे, आणि त्या सर्कलचा एक एक्सटेरियर पॉइंट घेऊया आपण. समजा एक्सटेरियर पॉइंट मी असा घेतला, एक्सटेरियर पॉइंट त्याने घेतलेला आहे डी, आणि त्यातून आता आपण काय काढूया मित्रांनो, टॅन्जंट काढूया. ठीक आहे. तर आता गिवन म्हणजे पक्ष. आता गिवन लिहूया मित्रांनो आपण. ए इज द सेंटर ऑफ सर्कल, ए इज सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे ए हा वर्तुळाचा काय आहे मित्रांनो, केंद्रबिंदू आहे. ए हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ठीक आहे. त्यानंतर डी इज अ एक्सटेरियर पॉइंट, आणि पी आणि क्यू म्हणजे डीपी आणि डी क्यू, डीपी अँड डी क्यू आर tangent drawn through exterior point D. म्हणजे D या बाह्य बिंदूतून वर्तुळाला DP व DQ ह्या स्पर्शिका आहे. ठीक आहे. काय आपण गिवन मध्ये काय लिहिलं मित्रांनो, ए इज द सेंटर ऑफ सर्कल, ए हा वर्तुळाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. त्यानंतर डीपी आणि डीक्यू हे दोन्ही काय आहेत, डीपी आणि डीक्यू हे दोन्ही एक्सटेरियर पॉइंट मधून काढलेले टॅन्जंट आहेत. म्हणजेच डी हा त्यांचा बाह्यबिंदू आहे, आणि या बाह्यबिंदूतून डीपी आणि डीक्यू असे दोन आपण काय काढलेले आहेत, स्पर्शिका खंड काढलेले आहे. ओके. सो आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, साध्य. काय साध्य करायचं आहे, तर डीपी आणि डीक्यू सेगमेंट डीपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीक्यू आपल्याला काय करायचं आहे, एकरूप दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. ओके. आता कन्स्ट्रक्शन, म्हणजे रचना. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला ए पी ए क्यू जॉईंट पॉइंट ए पी ए अँड पी ए अँड क्यू ए अँड डी म्हणजे आपल्याला हे जोडायचे, जोडून. ठीक आहे. एक डी जोडलाय मी ऑलरेडी, आता मी ए क्यू जोडतोय आणि मी एपी सुद्धा जोडतोय. ठीक आहे. तर आता प्रूफ. प्रूफ म्हणजे सिद्धता.
ओके, चला आता सिद्धता पाहूया मित्रांनो. आता प्रथमतः पहा की हा 90 असणार आहे आणि हा 90 असणार आहे. कारण टँजंट परपेंडिक्युलर टू सेगमेंट रेडियस म्हणजे स्पर्शिका त्रिज्येवर लंब असते. त्यामुळे मी प्रथमतः लिहितो की अँगल क्यू किंवा DP is perpendicular to AQ, AP, and DP is perpendicular to AQ. DP हा AP वर परपेंडिक्युलर असेल आणि DQ हा AQ वर परपेंडिक्युलर असेल. त्याचं कारण आहे टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे स्पर्शिका त्रिज्येवर लंब असते, जो आता आपण पाहिलेला आहे. आता आपण जाऊया पुढे. चला आता मित्रांनो इथे तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात. हे दोन ट्रायंगल आपण घेऊया. इन ट्रायंगल APD and triangle AQD, APD आणि AQD. आता याच्यामध्ये मित्रांनो प्रथमतः आपल्याला अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल Q बिकॉज इच 90 डिग्री, हे दोन्ही 90 अंशाचे कोन आहेत, त्यामुळं प्रत्येकी 90 अंश हे असणार आहेत. आता आपणास माहित आहे की 90च्या समोरची बाजू काय असते? 90च्या समोरची बाजू हायपोटेनियस म्हणजेच कर्ण असते. दॅट्स वाय हायपोटेनियस. आता P च्या समोर AD आहे, कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस, आणि Q च्या समोर सुद्धा ADच आहे. म्हणजे याला आपण लिहू शकतो कॉमन साइड. कॉमन साइड म्हणजेच काय मित्रांनो? सामायिक भुजा किंवा बाजू असं आपण त्याला म्हणू शकतो. इजंट इट? म्हणजे एडी ही त्या पण ट्रायंगल मध्ये आहे, या पण ट्रायंगल मध्ये. ओके, आता पुढे आता आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे रेडियस लिहायचे आहे. AP कॉन्ग्रुएंट AQ बिकॉज रेडियाय म्हणजे त्रिज्या आहेत, आणि आपल्याला माहिती की त्रिज्या ह्या समान असतात. वर्तुळाच्या त्रिज्या कधी पण एकरूप असतात, बरोबर ना? आता त्यामुळं हे दोन ट्रायंगल, therefore ट्रायंगल APD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल AQD, कुठली टेस्ट? हायपोटेनियस साइड टेस्ट. म्हणजेच काय? कर्णभुजा प्रमेय. कारण 9th मध्ये पाहिलेला आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस सेम असेल, दोन्ही ट्रायंगलचे हायपोटेनियस सेम असेल आणि दोन्ही ट्रायंगल मध्ये एक साइड सेम असेल, त्यावेळेस दोन ट्रायंगल हायपोटेनियस साइड म्हणजे कर्णभुजा प्रमेयानुसार टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आपण दाखवतो, ते दाखवले. आता त्यांचे आपण करस्पॉन्डिंग साइड घेऊया. पहिले दोघं ओके, AP AQ, शेवटचे दोघं PD QD, पहिला तिसरा AD. हे काय आहेत मित्रांनो? CSCT म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू आहेत. एकरूप त्रिकोणाचे ते काय आहेत? संगत बाजू आहे. आणि आपल्याला काय पाहिजे होतं मित्रांनो? DP आणि DQ. तर इथं आलंय DP आणि DQ आलेलं आहे, त्यामुळे आपण घेऊया हीच बाजू DP कॉन्ग्रुएंट DQ. अशा पद्धतीने आपण ह्या एक्सटेरियर पॉइंट पासून काढलेले जे काही टँजंट सेगमेंट आहेत हे कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे. इजंट इट? तर हा थेरम अतिशय इझी आहे आणि हा बोर्ड एक्झामिनेशनला भरपूर वेळेस विचारण्यात आलेला आहे. ओके, तर हा थेरम